बातमी आहे ती पुण्यामधून। पुण्यातल्या सय्यदनगर भागामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आली आहे। रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड काढण्यात आली आहे। धिंड काढलेल्या गुंडांच्या विरोधात तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। टिपू पठाण आणि साथीदारांवर पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची सिंघम स्टाईल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। खंडणी मागितली असेल किंवा कोणाकडून भीती दाखवून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा। तुमच्यासोबत पोलीस आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे। आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत। आपल्या एरियामध्ये कुणीही बाहेर राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू। ज्यांना कुणाला तक्रार करायची आहे मी पुन्हा जाहीर आवाहन करतो, त्यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करावी। आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता। तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेला आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घाबरायचं काम नाही, आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत। थँक्यू। रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा एकदा भाषणावरून विसंवाद पाहायला मिळालाय। कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असून सुद्धा शिंदे आणि दादांना भाषणाची संधी मिळाली नाही। चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांचं भाषण झालं। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यामुळे शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। चैत्यभूमीवर काय झालं? शिंदे अजितदादांचं नाव भाषणामधून कट। रायगड नंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून विसंवाद पाहायला मिळाला। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे आणि अजितदादांचं नाव असूनही भाषणाची संधी मिळाली नाही। चैत्यभूमीवर भाषण करायला मिळालं नाही म्हणून शिंदेनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली। राज्यपालांच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार 10:10 अजितदादांचं आणि 10:15 एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रम पत्रिकेनुसार 5-5 मिनिटं भाषण करण्याची संधी होती। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर थेट मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण सुरू झालं। यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपले विचार इथे मांडावेत। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब। त्यानंतर थेट राज्यपालांच्या नावाची भाषणासाठी उद्घोषणा झाली। Now I request Honorable Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan sir share his thoughts with all of us. सन्माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करते की आपण आपले विचार मनोगत आमच्यापर्यंत आज व्यक्त करावेत। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंचं नाव कट झाल्यामुळे शिंदेंकडून अधिकाऱ्यांना विचारणा झाली। तेव्हा भाषण नसल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली नव्हती का, असं अधिकाऱ्यांनीच शिंदेंना विचारलं। शिंदे अजितदादांचे नाव असलेली कार्यक्रम पत्रिका काल रात्री बदलण्यात आली होती। कार्यक्रमानंतर अजितदादा थेट निघून गेले, तर कोणत्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम पत्रिका बदलली याची चौकशी शिंदेंकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सर, आज चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं नाहीये, पूर्वनियोजित भाषण अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो। आता इथं तुमच्या समोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। फुले चित्रपटाच्या वादासंदर्भात फडणवीस का बोलत नाही तसा सवाल संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही असा पलटवार यावर चंद्रकांत पाटलांनी केला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण घेत नाहीत असंही त्यांनी म्हटलं। सत्तेत घेत नसल्यामुळेच संजय राऊत टीका करतायत असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं।
संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या अग्रलेखामुळे आता वाद सुरू झालाय. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. फुले चित्रपटाला त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे. मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल, असा अग्रलेख सामनात लिहिण्यात आलाय. यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय. संजय राऊतांच्या मनातला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? इतरांना तुम्ही टाईट करताना ज्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत नाही. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले नाही, बाकी विषयांवर बोलतात. देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे. हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही. मराठे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागूच शकत नाही. आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील, पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मठ ब्राह्मण, अन्याय करणार असं नाही. आता असं कर्मठ अन्याय करणार कोणी राहिलंच नाही. तो काळ गेला. तो काळ सिनेमात दाखवला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये. आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. पण त्यामुळे राऊतांच्या मनामध्ये जे आहे, राऊतांच्या कल्पनेत जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, कशाला उतरेल? म्हणजे देवेंद्रजींनी सगळ्यांना न्याय दिला. ते वारंवार ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत? मला कळत नाही. ते काय दाखवतात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून? आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, पण त्यांना घेतलं जात नाही असाही दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. सत्तेत घेतलं जात नसल्याच्या वैफल्यातून संजय राऊत रोज टीका करत असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर सामनाच्या सल्ल्यानुसार देवेंद्र फडणवीस काम करत नाहीत असं उत्तर मुनगंटीवारांनीही दिलंय. आवश्यक असेल तर देवेंद्रजी पुढाकार घेईलच. सामन्याच्या सल्ल्यानुसार देवेंद्रजी कारभार करत नाही, जनतेच्या हितासाठी देवेंद्रजी कारभार करतात. असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही. यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझे विषय नाही. तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार? आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्रात. उद्धव ठाकरे नाही सत्य त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी हा दावा केला. 5 ते 50 कोटींची ऑफर होती. कासलेंनी हा मोठा दावा केलाय. तरी अतिशय विक्षिप्त माणूस अधिकारी असताना कारवाई का केली नाही असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय. आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आत्ताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा. तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे. तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही. बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना,
ते भुगतील माझ्या अंगावर. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर आयएमएने आक्षेप घेतलेला आहे. अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं असतं, रुग्णालयाची चौकशी करायला हवी असं आयएमएने स्पष्टीकरण दिलेलं आहे. दरम्यान महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉक्टर विंकी रुघवानी यांनी गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली होती. मेडिकल काउन्सिल फक्त डॉक्टरांनाच नोटीस पाठवू शकतं, आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर आयएमएने आक्षेप घेतलेला आहे. हॉस्पिटल्स असतात ती मात्र मेडिकल काउन्सिलच्या अंडर नसतात किंवा इतर ज्या संस्था असतात त्या मेडिकल काउन्सिलच्या हातात नसतात किंवा ते त्यांचे सदस्य नसतात. त्याच्यामुळं मेडिकल काउन्सिल ही फक्त डॉक्टरांनाच नोटीस पाठवणं किंवा त्यांना त्याच्यावर कारवाई करणं या गोष्टी करत असते. जे डिपॉझिट आहे हे घ्यावं की घेऊ नये किंवा कुठल्या परिस्थितीत घ्यावं, किती घ्यावं, परंतु डॉक्टरांना जे काही मार्गदर्शन किंवा डॉक्टरांवर जी काही नोटीस बजावणं किंवा अशा प्रकारचं काम आहे हे मेडिकल काउन्सिलच करू शकतं. हॉस्पिटल्सना मेडिकल काउन्सिल अशा पद्धतीची नोटीस देऊ शकत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधला वाद विकोपाला गेलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारली. अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याला जाणं टाळल्याची चर्चा आहे. तर मला अंबादास दानवेंनी निमंत्रणच दिलं नव्हतं असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं. अंबादास दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असंही खैरे म्हणाले. तर खैरेंनी दांडी का मारली हे त्यांनाच विचारा असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. नाही, मला नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासने सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे तो. आता जाणार आहे. मी करणार तक्रार, मी सांगणार. मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरा समजता तुम्ही. मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते. दादा, तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मारली नाही. त्यांना विचार, मला नाका विचार. मग दांडी मारली. आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही. ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो.